प्रेक्षकांनो, मालिका तर आता खूपच रंजक वळणावरती आले. पण अश्विन पूर्णपणे तुटलाय. हो, कारण आता अश्विनला जे काम सोपवलंय त्या कामामुळे प्रेक्षकांनो अश्विनच्या समोर असं घणाघाती आता सत्य समोर आलंय, की या सत्य अश्विन तुटून गेलाय. ज्या प्रियावरती इतका विश्वास ठेवला त्या प्रियाने आपला घात केलाय हे समजल्यावरती अख्खं अख्खं आता सुभेदार कुटुंब चिडून उठलेलं आहे, पेटून उठलेलं आहे आणि आता या नालायक प्रियाला धडा शिकवायला आलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना नक्की काय घडलंय आणि आता या सगळ्या मागे अश्विनने असं काय बघितलंय, की जो इतका तुटून गेलेला आहे आणि त्यानंतर सगळं सगळं प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये आपण पाहिलंय, की आता प्रिया अश्विनला खोदून खोदून विचारती आहे, की काय झालं अर्जुन सायली, तुला काय बोलले किंवा अर्जुन सायलीने या सगळ्यामध्ये तुला काय विचारलं सांगशील का? म्हणजे काय माहितीये का, तुमचं जर का सगळं चांगलं झालं तर माझ्यापेक्षा जास्त आनंद कुणाला होणार आहे. यावेळेला त्याला आता काही माहित नाहीये की नक्की हे काय चाललंय, पण आता तो तिला सांगत नाही. ती सायलीने घातलेल्या भीतीमुळे की प्रियाच्या जीवाला धोका आहे आणि त्यावरती तो तिला उडवाउडवीची उत्तर देतो. पण प्रेक्षकांनो, प्रिया मात्र आता घाबरलेली आहे. जर का असंच काही चालू राहिलं तर आता माझं काही खरं नाहीये. म्हणजे खरं सांगायचं तर आता ती घाबरले, की हा अश्विन यांची मदत करतोय म्हणजे काय आहे, आणि म्हणून ती आता नागराजला सावध करण्यासाठी महिपतच्या इकडे जायला निघाली. तिला हे डेड बॉडीचं वगैरे काहीच माहित नाहीये, पण ती आता निघालेली आहे ह्यांना सावध करायला, की अश्विनची हे लोक मदत घेत आहेत. आणि ज्या वेळेला हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज चेक केले प्रेक्षकांनो, त्यावेळेला या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आपल्याला दिसलेलं आहे, की नागराज हे सगळं नेतोय. नागराज पाठमोर आहे, तो दिसत नाहीये. तर सायली म्हणते, की अजून काही सीसीटीव्ही फुटेज आपल्याला पाहायला लागतील. अजून काही सीसीटीव्ही फुटेज जर का आपण पाहिले तरच कदाचित पुढच्या गोष्टी क्लिअर होतील. असं म्हटल्यावरती मग आता अश्विन म्हणतो, हो, मुळातच आपल्याला दुसरे सीसीटीव्ही म्हणजे दुसऱ्या अँगलने जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ना त्यांचं फुटेज चेक करायला पाहिजे. नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. आणि ज्या वेळेला पुढचं फुटेज ते चेक करायला जातात तर त्यांना त्या स्ट्रेचर जवळ नाही किंवा त्या डेड बॉडी जवळ नाही, पण आता एका कोपऱ्यामध्ये एका नर्स सोबत बोलताना प्रिया दिसलेली आहे. ज्या वेळेला या डेड बॉडीच्या इकडे नसून तरी प्रिया त्याच वेळेला तिकडे जाणं हे जरा थोडंसं ऑकवर्ड सिच्युएशन आहे किंवा आता ही ऑकवर्ड सिच्युएशन सगळ्यांनाच वाटते आहे. प्रेक्षकांनो, त्याच वेळेला मग आता इकडे दोघं बाहेर आलेत आणि त्यावरती लगेचच आता इकडे अर्जुनला संशय आलेलाच आहे, की प्रिया आता या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. पण बिचाऱ्या अश्विनला असं वाटतंय, की प्रिया तिकडे आहे म्हणजे तिच्या जीवाला काही धोका होता का त्यावेळेला सुद्धा? म्हणजे तिला या लोकांनी अडकवलंय का? त्याच्या मनात चांगल्या पद्धतीने विचार येतात आणि तो अर्जुनला म्हणतो, "मी तुमची याच्यात मदत तर करेन, पण सध्या तरी मला आता तन्वीची चिंता वाटते." म्हणजे बघ ना, त्या दिवशी सुद्धा आता रात्री-रात्री ती कुठे जाते, काय करते हे काही कळायला मार्ग नाहीये. तर मला काय वाटतं माहितीये का? ती रात्री अपरात्री ज्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहे, तर कदाचित ती ठिकाणं म्हणजे आता अ, ह्या लोकांचे अड्डे असतील का? यावरती चैतन्य आता मात्र ह्या अश्विनवरती आपण काय करावं किंवा या अश्विनला काय बोलावं हे त्याला काही कळतच नाहीये. इतकं कसं कोण साधं भोळं असू शकतं? यावरती चैतन्य विचार करतो, नाही, या अश्विनला आता त्या प्रियाच्या मागावरतीच जाऊ दे. कसं आहे ना, ती नक्की काय करते हे तरी ह्याला कळू दे. आणि तो अर्जुनला सांगतो, नाही नाही, बरोबर आहे, त्याला आता कळू देच की नक्की ती कुठे गेले ते. कदाचित काय माहिती तो तिचा जीव सुद्धा वाचवू शकतो. असं म्हटल्यावरती मग आता चैतन्याचा इशारा इकडे अर्जुनला समजलेला आहे आणि तो म्हणतो, ठीक आहे अश्विन, तू एक काम कर, तन्वी कुठे गेलेली आहे ते बघितलंस म्हणजे हे फायद्याचं दोन्ही प्रकारे ठरणार असतं. जर अश्विनला असं काही बोललो असतो, की तन्वी आता तिला अशी करते तशी करते, तर मात्र अश्विनने आता मात्र कुणाचंच काही ऐकलं नसतं. पण प्रेक्षकांनो, आता या गोष्टीमुळे अश्विन प्रियाचा माग काढत गेलेला आहे. तोपर्यंत आता एकदम डायरेक्ट मधला गॅपच दाखवलाय आपल्याला आणि अश्विन डायरेक्ट घरी आलाय आणि जो आलाय तो आता एकदम विचित्र अवस्थेमध्ये. त्याला कोण कोण काय काय विचारतंय, काय करतंय, पण तो काही सांगायला तयार नाहीये. त्याच्या डोळ्यासमोर फक्त प्रेक्षकांनो एकच दृश्य तरळत आहे आणि ते दृश्य म्हणजे त्याने केलेला प्रियाचा पाठलाग. त्याला आता त्याच्या नजरेसमोरून ते दृश्य जातानाच दिसत नाहीये. त्याला कळतच नाहीये की काय नक्की आपण पाहिलं ते सत्य होतं की घटना होती. त्यानंतर तो आता लगेचच त्याचा व्हिडिओ पण बनवतो आणि व्हिडिओ बनवून तो येतो तर घरी. प्रेक्षकांनो, तो घरी पण आलाय,
पण काय चमत्कार, घरी आल्यावरती तो आता कुणालाच काही बोलत नाहीये. आता अर्जुनला माहिती आहे की तो आता प्रियाचा पाठलाग करायला गेला होता. पण आता नक्की तो प्रियाचा पाठलाग करून काय माहिती मिळाले हे त्याला जाणून घ्यायचं आहे. पण आता त्याला जाणून घेण्यासाठी अश्विन कुठे आहे? म्हणून तो सायलीला बोलतो, तर अश्विन आपल्या रूममध्ये आहे. आता काहीतरी माहिती त्याला कळाले हे मात्र या लोकांना समजलेलं आहे. काय माहिती कळाले हे जाणून घेण्यासाठी आता कल्पनाला पाठवण्यात आले. कल्पना म्हणते, "काय झालं अश्विन, तू इतका का अस्वस्थ आहेस?" यावरती तो म्हणतो, "मम्मा, माझ्यासोबत प्रेमामध्ये प्रत्येक वेळेला धोकाच व्हायला पाहिजे का?" यावरती ती म्हणते, "बाळा, काय झालं?" त्यावरती तो म्हणतो, "यावेळेला सुद्धा आता माझ्यासोबत प्रेमामध्ये धोका झालाय." ती म्हणते, "धोका? आणि हा धोका केला तरी कोणी?" यावरती तो सांगतो, "तन्वीने." आता मात्र सायली लगेचच अर्जुनला बोलवते. काहीतरी आपल्या हातात माहिती लागले हे मात्र तिला कळलंय. अर्जुन आलाय आणि तो म्हणतोय, "सांग, काय झालंय? हे बघ, हे तुला जे काही समजलंय ना, आम्हाला हे आधीपासून माहिती होतं म्हण, किंवा आता आम्हाला याचा अंदाज होता म्हण. अनेक गोष्टी आहेत, बोल काय झालं?" मग आता तो सांगायला लागतोय, की ज्या वेळेला मी तन्वीचा पाठलाग करत गेलो, तन्वी का म्हणतोय तिला मी? ज्यावेळेला मी प्रियाचा पाठलाग करत गेलो, जे समोरचं दृश्य आता माझ्यासमोर होतं, महाभयंकर दृश्य मी पाहिलंय. तिकडे नागराज होता, तिकडे महिपत होता आणि हे सगळेच जण आता एकमेकांवरती कुरघोड्या करत होते. म्हणजे आता नागराज काकाने तर आता महिपतला बांधून ठेवलं होतं. म्हणजे मलाच कळायला मार्ग नाहीये, हे सगळं काय आहे? आणि त्यानंतर मग आता लगेचच तो पुढची कर्मकहाणी सांगायला लागतो आणि तो सांगायला लागतो, की त्यानंतर मला असं वाटलं, की ह्या दोघांचा काही डाव असेल. म्हणजे खरं तर महिपतने आता ह्यांचा ॲक्सिडेंट घडवून आणलाय, हे 100% खरं आहे. पण तिथे नागराज काकांचं काम काय? तिथे तन्वीचं काम काय? हे काही कळायला मार्ग नाहीये. म्हणून मी बराच वेळ तिकडे थांबलो आणि त्याच वेळेला तन्वी तिकडे आली सुद्धा. तन्वीचा खरं तर मी पाठलाग करतच तिकडे गेलो होतो. पण ती मध्ये कुठे गायब झाली हे काही मला कळायला मार्गच नाहीये. आणि त्यानंतर ती तिकडे पोहोचली. पोहोचल्यावरती मग आता ह्या दोघांचं काही बोलाचाली झाली आणि त्यावेळेला तन्वी म्हटली, "आपल्याला लवकरात लवकर आता इकडे साक्षीचं भांडेफोड करायला पाहिजे." तर आता तो म्हणायला लागला, "नाही, नाही, साक्षीची भांडेफोड करू नका. मी तुमचं काहीही राज खोलणार नाही." म्हणजे आता तो लगेचच महिपत म्हणायला लागला, की "नागराज शेठ, तुम्ही आता हा ॲक्सिडेंट घडवण्याचा प्रकार केला होता, तो सुद्धा मी कुणाला सांगणार नाही. आणि ए चिसुंद्रे, तुला सुद्धा आधीच सांगून ठेवतोय, की तू आता खोटी तन्वी आहेस, हे सुद्धा कुणाला सांगणार नाही." प्रेक्षकांनो, आता इतकी माहिती ऐकल्यावरती आता इकडे कोणताही नवरा पूर्णपणे हतबल होणं ही तर गोष्ट साहजिकच आहे. त्याला आता पूर्णपणे इकडे म्हणजे हे सगळं ऐकून इतका धक्का बसलेला आहे, की आपण बोलू सुद्धा शकत नाहीये आणि तिथून तो तसाच व्हिडिओ बनवतोय. कारण जे समोर चाललंय त्यावरती विश्वास ठेवणं हे सुद्धा महाकठीण काम झालंय आणि त्यामुळे त्यामुळे तो आता तसाच व्हिडिओ बनवतोय. जेणेकरून आपल्याला या कदाचित व्हिडिओमुळे काहीतरी आता हातात लागेल किंवा घरी गेल्यावरती सुद्धा आता म्हणजे काहीतरी बघता येईल आणि त्यानंतर तो घरी आलाय आणि हे सगळं प्रेक्षकांनो सांगतोय. ज्यावेळेला तो हे सगळं सांगतोय, तो फक्त सांगत नाहीये, तो ढसाढसा रडतोय आणि रडत तो सायलीची माफी मागतोय आणि सायलीला सांगतोय, "तुझं सगळं आता मी ऐकायला पाहिजे होतं. तू तिला माझ्यापेक्षा जास्त आता ओळखत होतीस. पण मी मात्र आता इकडे काहीच केलेलं नाहीये. म्हणजे मी तुझं ऐकले नाही. मी खरंच तुझं ऐकायला हवं होतं. आणि तुला इतकं उलट-सुलट बोललो ना, खरंच मला माफ कर. पण ती खरी तन्वी तर नाहीये. पण तिने या सगळ्यामध्ये आता महिपत आणि यांची साथ दिली. डेड बॉडीचं सुद्धा आता हे सगळं तिने तिथे बोललेली आहे. कारण खरं सांगू का, तर आता ती सांगत होती, की अश्विन यांची मदत करतोय तिकडे आणि पुढे तो परत सांगायला लागतो. त्यावेळेला तो आता तन्वी नागराजला सांगत होती, की अश्विन त्यांची मदत करतोय. नागराज म्हणतोय, "आपलं डेड बॉडीचं प्रकरण असेल का? कारण डॉक्टरांची मदत घेण्यासारखं आपण आता ते एकच कारस्थान केलेलं आहे आणि त्यामुळे ते सुद्धा आता समोर आलेलं आहे. नागराज काका आणि तन्वी हेच या दोघं जण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत 100%. आणि त्याच वेळेला महिपत सांगतोय, की तुमचे कच्चे चिठ्ठे माझ्यापेक्षा जास्त मोठे आहेत. मी तुम्हाला सोडणार नाही. आणि या सगळ्यामुळे मला एक गोष्ट कळालेली आहे, की ह्या सगळं जे आपल्या घरात चाललंय ना, ते सगळं या तन्वीमुळे चाललेलं आहे.
आणि रविराज काकांच्या घरात जे काही चाललंय ना, ते सगळं आता नागराज काकांच्यामुळे चाललंय. मला खरंच खूप आता धक्का बसला, की इतके दिवस आपण कशा पद्धतीने हे झालो. बरं इतकंच नाहीये, तर आता म्हणजे मधुभाऊंना सुद्धा आता मारण्याचा जो काही घाट होता ना, तो सुद्धा घाट आता या दोघांनीच घातलेला होता. हे सुद्धा त्यांनी कबूल केलंय. इतकं सगळं ऐकल्यावरती प्रेक्षकांनो कशा पद्धतीने आता इकडे एक माणूस जिच्यावरती आपण आता इतकं प्रेम केलंय, तो आता गप्प बसू शकतो आणि त्यानंतर तो आता त्याला इतकं अस्वस्थ झालेला आहे, की तो पूर्णपणे कोलमडलाय आणि घरी येऊन तो सगळ्यांना सगळं सत्य सांगतोय. त्यानंतर अर्जुन म्हणतो, "हे बघ, तुला आता हे सत्य माहिती नसलं तरी आम्हाला हे आधीपासून माहिती होतं अर्ध सत्य. म्हणजे ही तन्वी नाही, मधुभाऊंना मारलं इथपर्यंत नाही, पण तन्वी ही खालच्या पातळीची आहे इतकं नक्कीच आम्हाला माहिती होतं. पण आता अश्विन, तुला आता हे असं करून चालणार नाहीये. तुला या सगळ्यामध्ये स्ट्राँग व्हायला पाहिजे." यावरती अस्मिता म्हणते, "मी एक सांगू का? आता इकडे खरं तर आपण उलट्या पद्धतीने तन्वीचा गेम करू शकतो." यावरती तो म्हणतो, "अस्मिताताई म्हणजे काय?" यावरती ती म्हणते, "मी तन्वीच्या इतके दिवस जवळ राहिलेली आहे ना, त्यामुळे मला माहिती आहे की तिचे वीक पॉइंट आणि हे काय आहे ते. आपण जर का तशा पद्धतीने तिला आता हँडल केलं ना, तर कदाचित चांगलं ठरेल." यावरती तो म्हणतो, "तुम्ही म्हणजे अश्विन सांगायला लागतोय, तुम्ही दोघं जण जे काही मला सांगाल ते सगळं करायला मी तयार आहे. फक्त तुम्ही मला आता सांगा काय करायचं ते." असं म्हटल्यावर ती प्लॅनिंग ठरलेलं आहे. अश्विन जरी कोलमडला असला तरी सुद्धा त्याची अवस्था बघून आता अर्जुन सुद्धा खूपच हतबल झालेला आहे. अर्जुन त्याला सांगतोय, "तू चिंता करू नकोस. ज्यांनी कोणी तुला या अवस्थेमध्ये पोहोचवलंय ना, त्यांना तर मी आता सोडणारच नाहीये." असं म्हणत अर्जुनने सुद्धा आता खूप मोठा विडा प्रेक्षकांनो उचललेला आहे या प्रियाला धडा शिकवण्याचा. अखेर आता काय पद्धतीने प्रियाचा व्हिडिओचा हे लोकं वापर करणार आणि आता या सगळ्यामध्ये अजूनही रविराज आणि प्रतिमा या दोघांना हे सत्य माहीत नाहीये. ज्यावेळेला या दोघांना हे सत्य समजणार, तेव्हा नक्की काय गहजब होणार. एका गोष्टीमुळे आता इकडे आपला अश्विन बिथरलेला आहे, तर आता आई-वडील म्हणून त्यांना काय धक्का बसणार पाहणं रंजक.